आमच्या विभागाने सुद्धा गांभीर्याने घेतलेला आहे। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत 5वी ते 7वीच्या मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण किती देतो तर 60 रुपये देतो। हे काहीच नाहीये, याची कल्पना डिपार्टमेंटला आहे। म्हणून आम्ही त्याची जी काही शिफारस केलेली की ते 60 रुपयावरून ते 250 रुपये झाली पाहिजे। आणि इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 रुपये आहे। आणि हा इतकी तुटपुंजी आपण शिष्यवृत्ती जे देतोय हा तो काळ गेलेला आहे। आताची असलेली सर्व परिस्थिती पाहता त्यांना सुद्धा आपण 400 रुपयाची वाढ करण्याचा आपला प्रस्तावित केलेला आहे। या अधिवेशनाच्या काळामध्येच आम्ही हा प्रस्ताव मंजूर करायचा प्रयत्न करतोय, कारण की असे एखादा जो आर्थिक वाढ जेव्हा करायची असते त्या टायमाला त्याची कॅबिनेटकडे मंजुरी सुद्धा घ्यावी लागते। म्हणून सोमवारी आम्ही CS बरोबर बसून कॅबिनेट नोट तातडीने कशी जाईल आणि या 8-15 दिवसामध्येच त्याची मंजुरी गेला तर परत तुम्हाला फायनान्स कडे जाणार आहे। फायनान्स कुठे जाणार आहे? सभापती महोदय, माझी परत विनंती राहणार मंत्री महोदय, तुमच्या स्तरावर हा निर्णय होऊ शकतो। तुम्हाला कॅबिनेट कडे जायची गरज नाही, तुम्हाला तेवढा तो अधिकार आहे कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुम्हाला आहे। माझी विनंती राहणार आहे की तुम्ही जाहीर करा त्या लोकांना तुमचा प्रस्ताव आहे, किमान सांगा सभापती महोदय। सभापती महोदय, मंत्री म्हणून माझी सुद्धा इच्छा आहे की ही वाढ देण्यात यावी, परंतु ह्या कोणताही वाढ किंवा कोणताही फायनान्शियल डिसिजन घेताना आम्हाला फायनान्स डिपार्टमेंटची मंजुरी ही घ्यावीच लागते कोणती तरतूद करताना। म्हणून आम्हाला कॅबिनेटमध्ये जरी जायचं नसलं तरी आम्हाला फायनान्सकडून याची मंजुरी घ्यावी लागेल। यासाठी येत्या सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन तातडीने याच्यावर निर्णय घेण्यात येईल।